नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आहे गौरीचा दिवस, म्हणजे नागपंचमीचा दुसरा दिवस आहे. कारण व्हिडिओ मी लेट अपलोड करते, खूप काम असल्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला जमलं नव्हतं, पण आता तो अपलोड करते. सगळ्यात आधी मी इथं चूल पेटवून घेतली आणि हळदी कुंकू लावून आधी चुलीची पूजा केली, कारण ह्याच्यावरती स्वयंपाक करायचा होता आज आपल्याला. आज आपल्याकडे कार्यक्रम असल्यामुळे साधारणपणे 150 लोकांचं जेवण आपल्याला घरीच बनवायचं होतं. मागे कोंबड्यांचा आणि पिल्ल्यांचा चिवचिव आवाज पण येत होता. आणि इथे मी हळदी कुंकू लावून घेते. चूल पेटवली आधी. आता इथे आपल्याला खपली गव्हाची खीर बनवायची. तर आमच्याकडच्या भागात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात किंवा सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर भागात खपली गव्हाची खीर फार फेमस असते. कुठलाही सण असेल ना, आम्ही खपली गव्हाची खीर करतो. आणि आज पण ही खपली गव्हाची खीर बनवायची चालू आहे. आधी पाणी उकळायला ठेवलं, चांगलं आदन आल्यानंतर पाण्याला ही खीर धुवून टाकली मम्मीने. आणि त्याच्यासोबतच इथे मंडप घालायचं काम चालू होतं. तर हे मामा मंडप घालत होते आणि इथे मम्मीची खीर टाकून झाली होती. साधारणपणे आपल्याला 3 ते 3.5 किलोची खीर बनवायची होती आपल्याला. आणि आता इथं चांगली खीर शिजेपर्यंत इथं जाळ घालत थांबावं लागेल कोणाला तरी. परत इथं आपल्याला सत्यनारायणच्या प्रसादासाठी 1.25 किलोचा शिरा बनवायचा होता. रवा मी कालच भरपूर तूप घालून भाजून ठेवला होता. आज फक्त पाण्यामध्ये तो वैरायचा होता. आणि इथे थोडंसं तूप टाकले आणि त्याच्यानंतर अंदाजाने पाणी घेतले आणि आता हे रवा वैरायचं चालू आहे ह्याच्यामध्ये. 1.25 किलो रव्यासाठी मम्मीने तिच्या अंदाजानं पाणी घेतलं होतं. आणि आता इथं आपल्याला शिरा बनवायचा चालू आहे प्रसादाचा. आता इथे रवा पाण्यात विरून झालाय. थोडंसं झाकण ठेवायचं. रवा फुलला की मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर, वेलची पावडर ॲड करायची. आणि तोपर्यंत माझं इकडे कणिक मळायचं चालू होतं. तर आमच्या इथे आता वस्तीवरच्या सगळ्या बायका येणारच होत्या मदतीला, पण तोपर्यंत मी म्हटलं सुरुवात तर करावी कणिक मळायची. आल्यानंतर त्या लाटायला चालू करतील. आणि इथं माझं कणिक मळायची चालू होती. आणि तोपर्यंत इकडं रवा वाफरला होता चांगला. रवा फुलला होता चांगला. आणि इथं मम्मी आता साखर घालून घेते. मम्मीच्या अंदाजानं बरोबर ग्लासनं मोजून घेतली तिने साखर आणि मग ती रव्यामध्ये ॲड करायची चालू आहे. बरं. आणि खरं सांगायचं तर आज काम खूप होतं आणि वेळ पण नव्हता जास्त, तरी पण व्हिडिओ शूट करायचा होता. आणि नॉर्मली आधी माझं यूट्यूब नव्हतं, त्यावेळेस काम करून पटकन मोकळं व्हायला येत होतं. पण आता तसं नाही, काम हातातलं टाकायचं, आधी काही चाललं शूट घ्यायचं आणि परत कामाला लागायचं, असं दोन्ही करायचं चालू होतं. आता तेवढ्यात वैशाली मामी आल्या होत्या, त्यांच्या घरची सगळी कामं आटपून. आणि इथं आम्ही दोघी पोळ्या लाटून घेतोय. नैवेद्यापुरत्याच पोळ्या लाटायच्या होत्या, त्यामुळे थोडीसं पुरण घातलेलं, एक 1.25 किलो पुरण घातलं होतं आणि त्याच्या तेवढ्या पोळ्या बनवायच्या चालू होत्या. मग आम्ही दोघींनी मिळून पोळ्या बनवून घेतल्या. आणि त्याच्यासोबतच मम्मी तिकडे पीठ चाळून ठेवत होती, कारण नंतर बायका आल्या तर त्यांना लगेच इझिली पीठ घेता यावं किंवा कणिक म्हणून ठेवता यावी, म्हणून मम्मीची पण तिकडे तयारी चालू होती आणि आमच्या इकडे पोळ्याचं चालू होतं. आता मला इकडे वेगळंच काम लागलं होतं, कारण सगळ्यांची म्हणजे बऱ्याच जणांची श्रावणी होती, मग त्यांच्यासाठी शाबू बनवायचा होता. मग मी लागली शाबू करायच्या तयारी आणि इथं माझी मावशी पोळ्या लाटायला बसली. मावशी पोळ्या लाटायचं चाललंय, इकडे शारदा काकीचं कणिक मळायचं चाललंय, मम्मी पीठ चाळून देते आणि मामी पोळ्या वाजतात. सगळ्यांची काही ना काही कामं चालू होती. आणि माझं व्हिडिओ दाखवत तुम्हाला शेअर करत करत माझं पण शाबू बनवायचं चालू होतं. आता इथं संध्या ही माझ्या मामाची मुलगी, मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं. तर तोपर्यंत चुलीवर बटाटे शिजायला घातली होती आणि ते बटाटे सोलून ठेवायचं काम चालू आहे तिचं. तिकडे माझा शाबू बनवून झाला होता, ज्यांची श्रावणी आहे त्यांना देऊन पण झाला होता. आणि इथे मी आता बटाटे सोलायला बसले. तर आम्ही दोघींनी, मी आणि संध्यानी दोघींनी मिळून बटाटे सोलून घेतले आधी. आणि इथे बटाटे सोलत सोलतच पाहिलं डॉक्टर आले होते. डॉक्टर म्हणजे आमची एक गाई, जरा तिला तब्येत ठीक नव्हती, तिला तपासासाठी डॉक्टर आले होते. तर पप्पा तिकडे गेले त्यांच्याकडे. आणि इथे आमचं चाललंय की कांदा भजीची तयारी करायची चालू. आणि या आमच्या वहिनी आहेत. वहिनी एवढे छान हॉटेल स्टाईलमध्ये भजी बनवतात. ह्याच्या आधी मी त्यांच्या हातची खाल्ली, म्हणून वहिनीला म्हटलं तुम्हीच बनवा, आम्ही तयारी करून देतो. आता वहिनी इथं बेसनचं पीठ घेतलंय. हिरा बेसन आहे आणि घरचं पण थोडं बेसन आहे, मिक्स केले ते आणि त्याच्यामध्ये ओवा टाकतात ते. तोपर्यंत इकडे आम्ही कांदा चिरायची तयारी चालू होती आमची. आणि इथं सोडा टाकतात त्या.
हा उभा चिरलेला कांदा आहे, तो पण ॲड करतोय. तसा कांदा भरपूर चिरायचा होता, अजून उसळीला पण कांदा चिरायचा होता. त्यामुळे आता मग त्या उसळीच्या कांद्याच्या चिरायच्या तयारीला मी लागले होते आणि वहिनी आणि मी गप्पा मारत मारत आमचं काम चालू होतं. मला अजून एक बहीण आहे, म्हणजे आम्ही दोघी आहोत आणि माझे जे मोठे चुलते त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा, म्हणजे आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, आम्ही एवढी फॅमिली आहे आमची. आणि तो जो भाऊ आहे त्याची बायको म्हणजे ह्या वहिनी आमची वहिनी म्हणजे आमच्या 4 नंदांची तिची चांगली मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे. बाकीच्या घरी कसं मतभेद असतात हे ते असतं, आमच्याकडे तसं काहीच नाही. माझी वहिनी असतानाच खूप जबाबदारीने सगळ्या गोष्टी करते. आणि तोपर्यंत या आजी पण त्यांच्या घरची कामं उरकून आल्या होत्या. आजीचं चालू चपाती भाजायचं आणि या काकी तर ह्यांचं चपाती लाटून द्यायचं चालू आहे. तर या चुलीवर इकडे एक साईडला चूल बांधली होती, तर इथं या दोघींचं चालू होतं चपाती बनवायचं. चुलीवरच्या चपातीचा वास एवढा छान येत होता ना, म्हणजे सगळा स्वयंपाक तसा चुलीवरच झालेला आहे. फक्त नैवेद्यापुरत्या पोळ्या फक्त आत लाईटची शेगडीवरती केल्या होत्या. आणि सध्या आमच्या इथे बरं का गावाकडे ही लाईटची शेगडी ऑलमोस्ट सगळ्या घरामध्ये आहे. आणि चूल आणि ह्या शेगडीचा वापर केला जातो, कधीतरीच गॅसचा वापर केला जातो. आणि या ज्या आहेत आमच्या मामीच्या आई, म्हणजे आमच्या खरडीच्या मामी आहेत, त्या पण आल्या होत्या. वहिनीची तब्येत थोडी खराब होती म्हणून आल्या होत्या आणि कार्यक्रम होतं म्हणून आम्ही त्यांना थांबवून घेतलं होतं. तर त्यांनी पण मदत केली इथे. आणि आम्ही लहान असताना ना आमची एकत्र फॅमिली होती. तर इथं मम्मी आणि माझी चुलती आम्ही त्या दोघी काय करायच्या, काही सवाष्ण वगैरे कार्यक्रम असेल ना तर आमच्यापुरती आधी चपाती भाजून द्यायच्या चुलीवरती आणि आम्ही झाडाखाली बसून सगळे एकत्र तेल चटणी चपाती खायचं. आज मला ती आठवण येत होती हे चुलीवरचं स्वयंपाक बघ. आणि चुलीवरची चपाती आणि तेल चटणी चपाती त्याच्यासोबत खूप भारी लागते बरं का. आता आमच्या शारदा काकीला काम लागल्यामुळे त्यांच्या जागेला तर मी आले होते चपाती लाटून द्यायला. मी चपाती लाटून देत होते आणि आजी चपाती भाजून घेत होत्या. बोलत बोलत आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. आपल्याला 100 ते 150 माणसांचं जेवण बनवायचं होतं, ते पण घरच्या घरी बनवायचं होतं. मग त्याची अर्धी तयारी मी कालच करून ठेवली होती. म्हणजे शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवले होते, परत आलं लसूण खोबरं सगळं बारीक करून ठेवलेलं होतं, रवा भाजून ठेवला होता, बऱ्यापैकी सगळं नीट करायचं, चाळायचं सगळं करून ठेवलं होतं. आज गडबड नको, ऐन वेळेला सगळं करायला नको म्हणून मी कालच तयारी करून ठेवली होती. दरवर्षी काय होतं माहितीये का, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदल्या दिवशीची जी तयारी असते ना ती माझी बहीण करून ठेवते. पण यावेळी रातची एक्झाम असल्यामुळे तर तिला लवकर यायला काही जमलंच नाही. ती त्याच दिवशी येणार होती, म्हणजे आजच संध्याकाळी येणार होती. आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारीने कराव्या लागत होत्या. जेव्हा ती आली ती खूप हसत होती, यावेळी तू सगळी कशी तयारी जबाबदारीने केली म्हणून. कारण मम्मीला पण मळ्यातली कामं असतात, जनावरांची कामं असतात ना, त्यामुळे ही सगळी बारीक सारीक गोष्टी होत नाहीत एकटीला करायला. मग आम्ही आलो की आम्ही हेल्प करून देतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि कार्यक्रम असल्यामुळे पसारा पण खूप असतो. आता आपली खीर शिजली होती, आता इथे घोटून घ्यायचं चालू आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, हे घोटून आपण ज्याने घेतो त्याला काय म्हणतात? आमच्याकडे तर चाटू म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली ही खीर घोटायचं काम मम्मी करत होती आणि ही चुलीवर शिजलेली आहे, त्यामुळे ही खीर चवीला तर बेस्टच असणार आहे. मग आता ही सुंठ बडीशेप जी मी काल बारीक करून ठेवली होती, आता ही सुंठ बडीशेप आणि वेलची पावडर हे एकत्र बारीक केलेलं आहे, ते आता मम्मी ह्या खिरीमध्ये टाकून घेते, म्हणजे चाळून घेते. बडीशेप हे पण आता वेलची पावडर आणि सुंठ बडीशेप मिक्स करून झाली होती. आता ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा होता. तर आपली जवळजवळ 3 ते 3.5 किलोची खीर होती आणि हा गूळ ते 3.25 किलोच्या आसपास गूळ असेल, तर तो गूळ ॲड करतोय. त्याच्यानंतर टेस्ट बघून आपण बघू ह्याला गूळ अजून ॲड करावा लागतोय का नाही ते. पण आता तात्पुरतं तर हे गूळ मम्मी मिक्स करून घेते. खीर गरम असल्यामुळे गूळ आपोआप मेल्ट होतं त्याच्यामध्ये. आणि आता फक्त हे मिक्स करायचं चालू आहे. आणि आपण इकडे जेव्हा कुकरमध्ये खीर शिजवतो ना, त्याच्यापेक्षा चुलीवर अशी मोकळी शिजलेली खीर ह्याच्यामध्ये खूप फरक लागतो, खूप चवीमध्ये फरक लागतो. आणि मम्मीचं इथे खीर घोटायचं चालू होतं, पण सुवास मात्र सगळीकडे दरवळत होता खिरीचा. आता इथं मम्मीची खीर घोटायचं चालू होती, तोपर्यंत आतमध्ये दुसऱ्या चुलीवरती वहिनीने पापड तळायला घेतले होते. हे जे होते ते नाचणीचे पापड होते, जे रेडीमेड आणलेले होते. तर वहिनी पापड तळून घेतील आणि त्याच्यानंतर भजी बनवून घेतील. आणि आता इथे भात बनवायचं चालू आहे. इथं मम्मी आणि मावशी दोघी मिळून त्यांचं भात बनवायचं चालू आहे. दोघी बहिणींचं कॉन्ट्रॅक्ट इथं बाहेर होतं चुलीवरती. खीर तर शिजली होती, खीर बाजूला ठेवली आणि त्याच चुलीवर आता भात बनवायचं चालू होता.
सगळे खडे मसाले टाकले होते, जिरे टाकले, कढीपत्ता टाकले आणि गरम उकळून आधीच पाणी ठेवलं होतं सगळ्यासाठी लागेल असं, आणि ते पाणी ॲड करून घेतलं. आणि इकडे भात बनवायचा चालू होता तोपर्यंत इथं आमच्या तिघी आजी आल्या होत्या. तिघी आजी म्हणजे या तिघी जावा आहेत. आजी म्हणजे मम्मीची मम्मी आणि दोघी चुलत्या अशा आजी आहेत आमच्या तिघी, आणि कार्यक्रमासाठी आले. त्यांनी जिथं जाईल तिथे एकत्र असतात, त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो एकत्र कसं राहायचं ते. आणि आता इथं माझ्या सासरी पण एकत्र फॅमिली आहे. आणि इथं मावशीनं चवीपुरतं नमक घालून घेतले भातामध्ये, आणि माझ्याजवळ जबाबदारी दुसरी होती. या तिघी आजी आले, त्यांना चहा बनवून द्यायचा होता, नाश्त्याचं बघायचं होतं, कारण त्यांची पण श्रावणी होती, त्यामुळे त्यांना पण शाबू बनवून द्यायचा होता. तोपर्यंत मम्मीनं तांदूळ धुवून भातामध्ये ॲड केले होते, म्हणजे पाण्यामध्ये ॲड केले होते, भात शिजायला घातला होता. आता दुपारच्या 3 वाजत आल्या होत्या आणि गौरी आणायसाठी पप्पा गेले होते. तर ह्या गौरी काय असतात, कसं असतं हे दुसऱ्या उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. श्रावणातली नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी असते हे गवर, आणि दरवर्षी असते आमच्याकडे. आणि आता इथं मी आणि वहिनी त्याची तयारीला लागलो होतो. थोड्या वेळानं गवर घेऊन येतील, त्याच्या आधी रांगोळी आपली झाली पाहिजे म्हणून आम्ही दोघी नणंद भाऊजाई रांगोळी काढत होतो. खाली जागा खडबडीत असल्यामुळे व्यवस्थित रांगोळी काढता येत नव्हती, कारण प्लेन अशी जागाच नव्हती रांगोळी काढायला. पण जशी जमल तशी आम्ही रांगोळी काढून घेतली दोघींनी. त्याच्यानंतर टाइम होत होता, पप्पा येतील गौरी घेऊन कधी पण, म्हणून माझी इथं तयारी चालू होती. मी आणि संध्यानी दोघींनी मिळून यासाठी हातरून घेतल्या मंडपामध्ये. तयारी तर आमची ऑलमोस्ट होत आली होती, पण पावसाचं वातावरण झालं होतं आणि गावाकडे हवा खूप सुटलेली होती, त्यामुळे हे अंतरलेलं राहतच नव्हतं. आता फक्त पाऊस येऊ नये असं वाटत होतं. आणि इथं भाजीची तयारी चालू होती. भाजीची मला एकदम प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ काही घेता आला नाही, कारण बाकीची मला खूप कामं होती, त्याच्यामुळे डिटेल घेता आले नाही. आणि एकाच वेळी इकडं बाहेरच्या चुलीवर भाजी बनवायचं चालू होते आणि आतल्या चुलीवर मटकीची उसळ बनवायचं चालू होती. आणि मला पण दुसरं काम होतं. मग माझ्या मामाच्या मुलीने जेवढे काही व्हिडिओ घेतलेत हे सगळं क्रेडिट तसं तिलाच द्यायला पाहिजे. मी कामात असताना तिने घेतलेले व्हिडिओ होते हे. आणि इथं तेल टाकून थोडं जिरे मोहरी टाकून त्याच्यामध्ये कांदा लसूणची पेस्ट जी आहे तर ती भाजायची चालू होती मम्मीची आणि मावशीची. कांदा लसूण आणि टोमॅटोची पेस्ट भाजून झाल्यानंतर ह्याच्यानंतर सगळे मसाले टाकून घेतले. रेडीमेड कांदा लसूण पेस्ट होती ती पण टाकली होती, आणि आपले घरचे मसाले धना पावडर, जिरा पावडर आणि घरचा सोलापुरी मसाला सगळं टाकून घेतलं होतं आणि छान असं भाजून घेतलं होतं मसाला सगळा. आता हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जे खोबरं बारीक करून ठेवलं होतं ना ते खोबरं ॲड केलं. कोथिंबीर लसूण इथं खोबरं आधी तेल सुटोस तर चांगलं भाजलं आणि त्याच्यानंतर मोड आलेली मटकी होती ती मटकी चांगली वाफलून घेतली आणि त्याच्यानंतर बटाटा ॲड करून पाणी ॲड केलं होतं भाजीला. आता इथे मसाला भाजत आला होता आणि आतमध्ये पण उसळ बनवायची चालू होती. आता उसळ बनवून ऑलमोस्ट झाली होती, थोडं वाफलावायला ठेवली होती, पण तो पण काही व्हिडिओ मला डिटेल घेता येत नव्हता कारण एकाच ठिकाणी एकाच वेळी सगळं चालू होतं त्याच्यामुळे. आणि हो, ही माझी बहीण आहे हा. आणि इथं उसळ बनवून झाली होती आणि इकडे वहिनीने भजी बनवून ठेवली होती. आता एवढी पाठी भरून भजी बनवली होती. आता इथं सोनाचा पसारा आवरायचं चालू आहे आणि इकडे आपला मसाला भाजून झाला होता. आता ह्याच्यामध्ये फक्त बटाटे मटकीची मोड आलेली मटकी ॲड करायची आहे आणि गरम पाणी ओतून छान शिजायला ठेवायची भाजी. चुलीवरचं भाजी असल्यामुळे याला काही कमी जास्त जरी झालं ना तरी चवीला खूप छान लागते. एकदम सिंपल छान एकदम लागते भाजी. आमचं ते इथे नसतं बनवायला 800 रुपये घेतले भात भाजी, भात भाजी, वांग, शिरा. आता तुम्ही बघू शकता या बाहेरच्या चुलीवरती खीर भात आणि भाजी बनवून झाली होती. आता थोड्या वेळात गौरी येतील आणि तिथून सगळे कार्यक्रम चालू होतील आणि ते सगळं मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करीन. पण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की